तर नमस्कार बहिणींनो, आज जो व्हिडिओ घेऊन आलेले ना तो स्पेशल बहिणींसाठी बरं का. कारण की सगळ्या बहिणींचाच फायदा आहे ह्या व्हिडिओपासून. तर काय होतं माहिती का, बरेच वेळेस आपण आहे ना हाताला मेहंदी लावत असतो आणि डोक्यालाही मेहंदी लावत असतो. आता हाताला मेहंदी लावायला कोणाला आवडत नाही असं आहे का कोणी? कोणीच नाही. कारण की जितका पण आपल्या बहिणी महिला आहेत तेवढ्या सगळ्यांनाच आहे ना मेहंदी लावायला अत्यंत आवडत असते. मला सुद्धा लय आवडते बरं का. मला सुद्धा सारखी हाताला मेहंदी काढायला आवडते. आणि काय होतं माहिती का, हाताला मेहंदी काढल्याच्या नंतर ती 2 दिवसातच लगेच निघून जाते. मग आपण किती आटास करत असतो मेहंदी काढायला, भरपूर असा आटास करत असतो. मेहंदीचा कोण आणत असतो, कोणाकडनं काढून घेत असतो किंवा स्वतः काढत असतो. आता बरेच वेळेस स्वतःला काढायला येते, पण बरेच महिलांना तसं नाही बरं का. आपल्या बऱ्याच बहिणींना मेहंदी काढता येत नाही आणि बऱ्याच बहिणींना येते. तर त्या काय करत असतात, आपल्याला मेहंदी येत नाही ना, मग त्या दुसऱ्या कोणाला तर बघत असतात, शोधत असतात आणि त्यांच्याकडनं मेहंदी काढून घेत असतात. आणि बरेच वेळेस काय होतं, ज्या बहिणींना मेहंदी काढायची त्या तर सारखीच काढत असतात मेहंदी. आणि मग काय होतं माहिती का, 2 दिवस मेहंदी हातावर राहते, तिसऱ्या दिवशी लगेच निघून जाते. कारण की मेहंदी लावली तर आपल्याला कोण बसून ठेवत आहे का घरात? अजिबात नाही. सगळं घरातली कामं करावं लागतात, धुणी धुवावं लागतात, भांडे घासावं लागतात. आता स्वयंपाक केल्यावर एवढी काय हातावरची मेहंदी लगेच जात नाही बरं का, नुसता स्वयंपाक केल्याने. पण ज्याला धुणं धुवायचं आहे घरातलं, भांडे घासायच्यात, त्यांच्या हातावरची मेहंदी 2च दिवसात निघून जाते. तिसऱ्या दिवशी तर मेहंदीच हाताला दिसत नाही. मग आता काय करायचं, आपल्याला अशी मेहंदी बनवायची ना की ती आहे ना लवकर आपल्या हातावरून जात पण नाही. निदान असं 15 दिवस तर आपल्या हातावर, जसं काय आत्ताच काढली म्हणजे आजच काढली आपण मेहंदी, सेम अशीच हातावर दिसणार आहे 15 दिवस तरी आपल्या हाताला बरं का. 15 दिवस तर आपल्या अजिबात टेन्शन नाही मेहंदी घालवायचं. आणि ती किती घासली ना तुम्ही मेहंदी तरी जात नाही. धुणं धुवा, भांडे घासा किंवा ब्रशने हात आपले घासा, तरी पण ती मेहंदी काय आपल्या हातावरची जात नाही. मग तसंच काय होतं माहिती आहे का, आपल्या डोक्याला सुद्धा मेहंदी लावायची असते आणि डोक्याला सुद्धा मेहंदी लावल्याच्या नंतर मेहंदी लगेचच जाते. आता आपण लाल मेहंदी लावत असतो डोक्याला, आता आपले काही केस पांढरे झाले नाही त्यामुळे आपण काळी मेहंदी वापरत नाही. पण काय होतं माहिती का, ज्या आपल्या बहिणी आहेत त्या आपल्या बहिणी आहेत ना लाल मेहंदी लावत असतात. आता मी पण लालच मेहंदी डोक्याला लावते, पण ती मी घरच्या घरी बनवून लावते बरं का. आता तुम्हाला पण घरच्या घरी मेहंदी बनवून आपल्या डोक्याला लावायची. मग आज आपण जी मेहंदी बनवणार आहे ना, तीच मेहंदी आहे ना आपल्या डोक्याला पण आपण वापरू शकते आणि आपल्या हाताला पण वापरू शकते असं आहे. मग डोक्याला लावल्याच्या नंतर सुद्धा आहे ना ती लवकर निघून जात नाही. आता काय होतं, आपण दुकानातनं मेहंदी आणली आणि फक्त मेहंदीच लावली बरं का. आता आपण दुकानावरनं मेहंदी आणल्याच्या नंतर नुसती मेहंदी लावली, घेतली मेहंदी, पाणी टाकलं त्यात, कालवली आणि डोक्याला लावली ना, तर डोकं धुतल्याच्या नंतर मेहंदी जाण्यासाठी आपण 1-1.5 तास मेहंदी ठेवत असतो डोक्याला. त्यानंतर डोकं धुतो तर लगेच लाल लाल पाणी सगळं डोक्याचं निघून जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपण डोकं धुतो, कारण की मेहंदी अशी डोक्यात तशीच राहिलेली असते म्हणून आपण दुसऱ्या दिवशी परत डोकं धुतो. त्या टाईमला सुद्धा डोक्यातनं लालच पाणी येतं. तिसऱ्या दिवशी आपण शॅम्पूने जर डोकं धुतलं, आता कोण कोण काय करतं बहिणी आपल्या, दुसऱ्या दिवशी शॅम्पूने लगेच डोकं धुतात. तर तसं करायचं नाही. दुसऱ्या दिवशी लगेच शॅम्पूने डोकं धुवायचं नाही, तिसऱ्या दिवशी डोकं शॅम्पूने धुवायचं. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा डोकं शॅम्पूने धुतल्याच्या नंतर तसंच लाल लाल पाणी निघून जात असतं. आणि ह्याने काय होतं, ज्या टाईमला आपण डोकं धुईन त्या टायमिंगला डोक्यातनं केसातनं सगळं लाल पाणी निघून जातं, जेणेकरून ते केसाला लाल कलर लागलेला असतो तर निघून जायला बी चालू होतं लगेच, असं होतं. मग त्यामुळं काय करायचं, आपल्याला अशी मेहंदी बनवायची ना, आपल्या डोक्याचे केस आहेत ना असे लाल एकदम चमकदार आणि शाईन करतील बरं का. आणि असे आहेत ना आपल्याला 6 महिने मेहंदीच लावायची गरज पडत नाही डोक्याला. एकदा मेहंदी लावली ना तर 6 महिने तर आपल्या डोक्याला मेहंदी लावायची परत गरज पडत नाही बरं का. एकदाच लावायची, परत सतत महिन्याच्या महिन्याला लावायची नाही. कारण की ज्याला टाईम असतो ते महिन्याच्या महिन्याला मेहंदी लावतात, पण कुणाला टाईमच नसतो अजिबात मेहंदी लावायला. मग ते महिन्याच्या महिन्याला येईन का मेहंदी लावायला, येतच नाही. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं, अशी मेहंदी लावायची डोक्याला पण की ती 6 महिने तर गेली नाही पाहिजे. आणि हाताला पण आपल्या मेहंदी लावायची 15 दिवस, अजिबात हाताची मेहंदी जातच नाही. मग आता ही मेहंदी तयार कशी करायची, आता ही मेहंदी आपण घरची म्हणजे घरातलं सामान आहे, एकदम मोजकं सामान आहे बरं का. आणि त्या सामानाने आपण मेहंदी बनवणार आहे. आता कुणाला येत असन नसन ते मला काय माहीत नाही बरं का, पण बरेच जणांना नसूनच येत. कारण की ही मेहंदी कुणाला माहीत पण नाही आणि ज्यांना माहिती असेल त्यांना बनवायला सुद्धा येत नाही ही मेहंदी असं बरेच जणांना वाटतं बरं का, लय अवघड ही मेहंदी बनवणं. तर आता तसं काय नाही, एकदम अवघड बनवण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ही मेहंदी बनवायची घरच्या घरी. आणि ती आपल्या डोक्याला पण आपल्या हाताला पण ही मेहंदी वापरायची आपल्याला. तर ती कशी बनवायची ते आपण बघूया. त्यासाठी आपल्याला आता गॅसकडे जावं लागणार आहे. आता ती मेहंदी कशी बनवते, कशी लावायची हे सगळं व्हिडिओमध्ये बघा. कुठंही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या हाताला पण 15 दिवस छानपैकी मेहंदी राहिली पाहिजे आणि डोक्याला पण 6 महिने मेहंदी आपल्या राहिली पाहिजे. तर चला बनवूया आपण मेहंदी.
तर आता आपण आलेलो आहे गॅसपाशी आणि गॅस पेटवून घेऊया बरं का अगोदर तर. आणि ह्याच्यावर ठेवूया आपण तवा. तर आता माझ्याकडे लोखंडाचा तवा होता म्हणून मी लोखंडाचा तवा ठेवला. तुमच्याकडे लोखंडाचा तवा असो किंवा लोखंडाची कढई असो, हे दोन्हीपैकी एक ठेवलं तरी चालतंय. पण कोणचंही भांडं घेताना आपल्याला लोखंडाचंच घ्यायचं, दुसरं कोणचं भांडं घ्यायचं नाही. फक्त लोखंडाचंच कढई असो किंवा तवा असो. तर ह्याला गरम होऊ देऊ आपण बरं का अगोदर, कारण की लोखंडाचं असल्यामुळं लगेच गरम होत नाही ते. आणि बरेच वेळेस काय होतं, लोखंडाचं भांडं कोणचं बी असू द्या, कढई किंवा तवा, ती जाड असते. त्यामुळं काय होतं, जरा गरम व्हायला टाईम लागतो. त्यामुळं थोडंसं आपण अगोदर गरम होऊ देऊया ह्याला. आणि गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यात काय काय सामान टाकायचं ना ते मी तुम्हाला सांगते बरं का. आता गरम झालेलं आपल्याला कळतं, कारण की काय होतं माहिती, कशी वाफ लागते आपल्या हाताला. आणि गॅस मी फास्ट ठेवला त्यामुळे लगेच गरम झालंय. पण आता काय करायचं, आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता गॅस फास्ट करायचं नाही बरं का, आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही एकदम गॅस बारीक केलेला आहे. सगळ्यात बारीक जो गॅस होता ना तो आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्यात काय टाकायचं मी ते सांगते तुम्हाला. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं चहापत्ती टाकून घ्यायची. तर इथं आपण चहापत्ती टाकलेली. तर ही 3 चमचे आपली अशी चहापत्ती आहे, तर ते आपण टाकली. आणि त्यात लगेच आपल्याला साखर पण टाकून घ्यायची. तर इथं आपण 3 चमचे चहापत्ती टाकले, 3च चमचे साखर टाकलेली. तर ह्याला असं ठेवायचं नाही बरं का, सतत असं ह्याला हलवत राहावं लागणार आहे, जेणेकरून ही चहापत्ती आणि साखर करपली नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला ह्याला आहे ना सतत असंच हलवत राहावं लागणार आहे. एकसारखं आपल्याला हलवायचं बरं का. ह्याला अजिबात आपला हात बंद करायचं नाही. ह्याला व्यवस्थित एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याचं सगळं पाणी झालं पाहिजे, ह्याची काळजी आपल्याला घ्यायची. त्यामुळे आपल्याला गॅस फास्ट करायचं नाही. कारण की काय होणार माहिती आहे का, गॅस फास्ट केला ना तर जी आपली साखर आणि चहापत्ती ती सगळी करपणार. आणि जी आपण मेहंदी बनावं लागले ना ती मेहंदी आपली तयार होणारच नाही. मेहंदी तर तयार होणारच नाही, दुसरं काहीतरी त्याचं होऊन बसून. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपली साखर आणि चहापत्ती वाया न जाऊ द्यायची. आपल्याला गॅस बारीकच ठेवून ह्याला आपल्याला सतत असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल बरं का, ह्याचं पाणी चांगलंच व्हायला लागले. आता तुम्हाला जर वाटलं की लय उशीर लागतो ह्याला, होत नाही पटपट म्हणून तुम्ही गॅस फास्ट करता, तर तसं काही करायचं नाही आपल्याला बरं का. ह्याला एकदम बारीक गॅसवरच आपल्याला होऊ द्यायचं तयार. किती काय झालं तरी फास्ट गॅस आपल्याला करायचं नाही. ह्याला वेळ लागतो बरं का थोडासा, पण वेळ द्यावाच लागतो. वेळ दिला त्याला तर चांगलं जी मेहंदी आपण तयार करणार आहे ती मेहंदी एकदम व्यवस्थित तयार होणार आहे बरं का. त्यामुळे आपल्याला सतत हलवतच राहावं लागणार. आता ह्या चमच्याची जी चिटकलेली साखर आणि चहापत्ती होती तर ती मी काढून घेतलेली आणि इथं ह्याला उलट्याने मिक्स करते. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली मेहंदी तयार व्हायला लागली. आता हे बरेच जण ह्याची मेहंदी बनवत पण असतील बरं का, आणि बरेच जण बनवत पण नसते. आता कोणाकोणा तर माहीत पण नसेल बरं का मेहंदी अशी तयार पण होती म्हणून. ज्यांना होत नसेल, माहितीच नाही ज्यांना अशी मेहंदी तयार होती, त्यांनी पण ही मेहंदी तयार करून बघा बरं का. आपल्या डोक्याला पण ही मेहंदी आपण लावू शकते आणि आपल्या हाताला पण मेहंदी आपण हे लावू शकते. त्यामुळे आपल्याला मग एकदम मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची. ह्याला अजिबात असे ठेवायचेच नाही बरं का, नाहीतर जे मिश्रण आहे ना आपलं ते सगळं करपून जाईल. त्यामुळे बारीक गॅसवर व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता बरं का, आपली साखर आहे ना सगळी अशी विरघळायला लागलेली आणि ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता हे मिश्रण तुम्ही असंच ठेवलं तर हे सगळं करपून जाणार आणि ह्याला कलर पण व्यवस्थित येणार नाही. पण आपण सतत हलवते ना त्याच्यामुळे ह्याचा कलर बघा एकदम वेगळा झालेला आहे आणि एकदम छान झालेला आहे कलर पण बरं का ह्याचा. तुम्ही ही मेहंदी एकदा बनवली आणि तुमच्या डोक्याला तुमच्या हाताला जर लावली ना तर तुम्ही कायमस्वरूपी अशीच मेहंदी बनवणार बरं का. कधीच बाजारातनं मार्केटमधनं दुसरे मेहंदीचा कोण आणून तुम्ही मेहंदी लावणार नाही. तुम्हाला कधी पण हाताला मेहंदी लावायची असू द्या, कोणत्या कार्यक्रमाला जाताना किंवा कार्यक्रमाला नाही गेलं तरी ज्याला मेहंदी काढायची हौसच असते घरी असलं तरी तेही अशीच मेहंदी बनवणार आणि घरच्या घरी मेहंदी अशी तयार करून हाताला लावणार बरं का. कारण की ही मेहंदी इतकी सुंदर होती ना त्यामुळे तुम्ही परत कधी मार्केटमधनं विकत आणूच शकत नाही. ते बघा एकदम मस्त अशी मेहंदी झालेली आहे. ह्याचा कलर पण एकदम चेंज झालेला आहे.
आणि जसं हे मिश्रण आहे ना गरम होईल ना तसं मिश्रणाचा कलर बदलत जातोय. तुम्हाला आता दिसतच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, परत परत तुम्ही बघू शकताय बरं का की नाही का एकदम कलर ह्याचा चेंज व्हायला लागलाय. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं ह्याच्यात पाणी ओतायचं, एकदम नॉर्मल ओतायचं बरं का, एकदम थोडंसं एवढंच ओतायचं म्हणजे 1 चमचा. आता आपण 1 चमचा इथं पाणी ओतलेलं आहे, अजून थोडंसं पाणी ओतूया. आणि एकदाच ओतू नका बरं का, एकदाच ओतल्याने काय होईल माहिती आहे का, जी साखर आहे आणि चहापत्ती आहे ती वेगळी होणार आणि जे पाणी आहे ते सगळे वेगळीकडे होणार. त्यामुळे आपल्याला पाणी ह्याच्यात ओतताना आहे ना थोडं थोडं करूनच ओतायचे, जेणेकरून साखर चहापत्ती आणि हे पाणी मिक्स झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही एकदा जास्त पाणी ओतलं नाही, साखर चहापत्ती वेगळीकडे होईल आणि नुसतं पाणीच वेगळीकडे राहील. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी ॲड करायचं. हे असं तर आपण काय केलेलं आहे, पाणी एकदा ह्याच्यात मिक्स केलेलं नाही बरं का, थोडं थोडं केलेलं आहे आणि थोडंसं अजून आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. तसं ह्या प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. तर आता आपल्याला हा कलर झालाय का नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं आहे बरं का, डायरेक्ट ह्याच्यात हात घालायचं नाही, कारण की ना आपला हात इतका भयंकर भाजल, ह्याच्यात साखर असते त्यामुळं ती आपल्या हाताला चिटकल्याच्या नंतर हात तर भाजनच पण हाताचं सालपटच काढन. त्यामुळं आपल्याला इथं असा पेपर घ्यायचा आहे. तर मी पेपर घेतलेला आहे बरं का. तर एवढ्या पेपरचा आपल्याला उपयोग काय नाही, थोडासा पेपर घ्यायचा आपल्याला आणि ह्याने आपल्याला बघायचं की कलर ह्या मेहंदीचा आलाय का नाही आला. तर आता बघू शकताय हे असं बघायचं, आत्ता तुम्ही बघू शकताय बरं का, मस्त असा कलर आलेला आहे ह्या मेहंदीला. आता तुम्ही गॅस बंद केला तरी चालतं बरं का. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि ह्याला काय करायचं, आपल्याला लगेच एका वाटीत काढून घ्यायचंय. तर आता आपल्याला काय करायचं, हे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्यात गाळून घ्यायचंय बरं का. चहाची गाळणी तर मी घेतलेली आणि आपल्याला ह्यानी मस्तपैकी असं गाळून घ्यायचं. आणि त्यासाठी काय करायचंय, आपल्याला व्यवस्थित असं पकडून घ्यायचंय, जेणेकरून हे ना आपल्या हातातून निसटलं नाही पाहिजे, कारण की हात तवा जाड असतो पकडत व्यवस्थित बसत नसतो. त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे गाळून घ्यायचंय. पण गाळून गरम गरमच घ्यायचंय बरं का, गार झाल्याच्या नंतर हे गाळून होणारच नाही. त्यामुळे आपल्याला गरम असतानाच हे मिश्रण गाळून घ्यायचंय. तर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे. तर आता ह्या मिश्रणाचं काय करायचंय ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता बघा, तवा नुसता गॅस बंद करून आपण गाळून घेऊस तर तिकडे बघा त्यावेळेला लगेच हे मिश्रण चिटकायला पण लागलं. लगेच तवा गार झाला ना काही मिश्रण लगेच चिटकायला लागतंय. त्यामुळे काय करायचं, आपल्याला गरम असतानाच हे उतरून घ्यायचे. आणि आता हा कलर बघू शकताय तुम्ही, बघा हा कलर किती मस्त असा हा कलर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता कशी आपल्याला मेहंदी लावायची आपल्या डोक्याला आणि आपल्या हाताला ते बघूया आपण. तर आता बघू शकताय आपली ही मेहंदी हे तयार झालेली बरं का. आता आपण गाळून घेतलेली, गरम असतानाच गाळून घेतलेली आणि ही मेहंदी आता जशी गार होईल ना तशी घट्ट व्हायला चालू होती. त्यामुळे ही आता गार झाली, एकदम व्यवस्थित अशी गार झाली, त्यामुळे ही घट्ट झालेली मेहंदी. तर आता आपल्याला काय करायचंय, तर ज्या टायमिंगला आपण डोक्याला मेहंदी लावत असतो, आपल्या ज्या डोक्याला मेहंदी लावायची असते तर आपण कोणची पण मार्केटमधनं मेहंदी घेऊन येत असतो. तर आता मी तर एक मेहंदी घेतलेली बरं का, ती ही मेहंदी आहे. तर आता आपल्याला जी आपण नेहमीच आपल्या डोक्याला लावत असतो ना मेहंदी तीच घ्यायची. म्हणजे 12 महिने तुम्ही जी मेहंदी लावत असता डोक्याला ती मेहंदी आपल्याला इथं घ्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, ही जी मेहंदी आहे ना ही आपल्याला ह्याच्यात टाकायची. तर आता सगळी मेहंदी टाकायची नाही, तर फक्त ह्याचा कलर उतरण्यापुरतं आपल्याला फक्त अशी 1 चमचा मेहंदी आपल्याला इथं टाकायची. किती, फक्त 1 चमचा मेहंदी आपल्याला टाकायची. मग ती कोणचीही मेहंदी घ्या, जी तुम्हाला आवडते, जी तुम्ही नेहमी लावता ना ती मेहंदी घेतली ना तरी चालते. तुम्हाला जी नेहमी मेहंदी आवडत असते ती घ्यायची. आणि ही मेहंदी आपण जी तयार केली ती आपल्याला इथं 1 चमचा मेहंदी घ्यायची. आणि 1 चमचा मेहंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला साधं पाणी टाकायचे. हे साधं पाणी, एकदम साधं पाणी जे आपण मेहंदी मिक्स करायला टाकत असतो ना ते टाकलंय. तर आता आपण ही मेहंदी ह्याच्यात का टाकली, तर कलर एकदम व्यवस्थित आपल्या डोक्याला 6 महिने कलर राहायला पाहिजे. त्यामुळे फक्त आपण 1च चमचा मेहंदी टाकलेली. आता तुम्ही म्हणता 6 महिने ठेवायची म्हणल्यावर जास्त टाकायचे का, मग 2-3 चमचे टाकताल. तसं काय करायचं नाही, फक्त 1च चमचा बास होती बरं का.
एकच चमचा मेहंदी ह्याच्यात टाकली ना आपण, ही जी मेहंदी बनवलेली ती 1 चमचा टाकली ना तर 6 महिने तर आपल्या डोक्याचा कलर जात नाही. आता तुम्ही म्हणता मग वर्षभर राहायला पाहिजे म्हणून 2 चमचे टाकतात, तसं काय करत जाऊ नका. कारण की कोणत्या गोष्टीला जो तो काळच असतो, त्यामुळं ज्या त्या काळापर्यंतच आपल्याला गोष्ट टिकवायची. त्यामुळं आपल्याला 6 महिने आपल्या डोक्याला ही मेहंदी ठेवण्यासाठी आपल्याला फक्त 1च चमचा ह्याच्यात ही जी मेहंदी आपण घरी तयार केली ती टाकायची आणि ह्याला एकदम व्यवस्थित अशी मिक्स करायची. म्हणजे जसं आपल्या डोक्याला लावायला आपल्याला मेहंदी लागते, हे पातळ पण नाही लय घट्ट पण नाही, तशी ही मेहंदी व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे ह्याच्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे मेहंदीच्या. आणि ह्याच्यात आपण जी मेहंदी तयार केलेली होती ना ती साखरेपासून चहापत्तीपासून केलेली होती, त्यामुळं त्याचा मस्त असा रंग चढलेला आहे त्या मेहंदीला. आणि ती मेहंदी आपण ह्याच्यात 1 चमचा ॲड केली, त्यामुळं आपल्या डोक्याला महिन्याला मेहंदी लावायची गरज पडत नाही. ते आपल्या डोक्याला लावल्याच्या नंतर आता ही मेहंदी मी जी तयार केली ते आपल्या डोक्याला लावायची. आणि डोक्याला लावल्याच्या नंतर 6 महिने तर आपल्या डोक्याचा कलर जातच नाही अजिबात. आता ही मेहंदी तयार झाल्याच्या नंतर जी ही मेहंदी आहे ना ती आपल्या हाताला आपल्याला लावून घ्यायची. आता काय करायचं माहिती का, आता बघू शकता तुम्ही ही वाटी सुद्धा किती लाल लाल झालेली बरं का. तर तशीच आपली मेहंदी पण एकदम लाल जरत होती बरं का आपल्या हाताला लावल्याच्या नंतर. त्यामुळे ह्याला आहे ना मस्तपैकी अशा हाताला आपल्या लावून घ्यायची. अशी व्यवस्थित अशी आपल्या हाताला ही मेहंदी लावून घ्यायची बरं का. आणि त्याच्यानंतर त्याचा कलर त्या मेहंदीचा इतका सुंदर येतो ना. आता बरेच जण अशी मेहंदी घरी बनवत असतील त्यामुळे त्यांना माहिती बरं का ह्याचा कलर किती छान येतो. पण जे बनवत नाहीत त्यांना माहीत नसेल, म्हणून त्यांनी पण आता इथनं पुढं अशीच मेहंदी बनवून लावून बघायची बरं का. ते असे आपण टिपके आपल्या हाताला दिलेले. आणि तुम्ही बघू शकता आता लगेचच माझा हात किती कलरफुल दिसायला लागलाय बघा. नुसतं मी लावलंय तरी माझं बोट हे लाल जरद दिसायला लागलेले बघू शकता तुम्ही. आणि हे रंगल्याच्या नंतर ते इतकी सुंदर दिसते बरं का. आणि एकदम नॅचरल मेहंदी ही. ह्यात आपण दुसरं काही औषधं ते ओतले नाही किंवा टाकले नाही, तुम्ही तर बघितलेले. एकदम फक्त आपली जी साखर आणि चहापत्ती जी आपण चहा करून पित असतो दररोज त्याच्यापासून आपण ही बनवलेली. आणि अशी ही मस्तपैकी सुंदर मेहंदी दिसती. आता पहिले बघा आता कसं झालंय माहिती का, आता जास्त माणसं मार्केटमधूनच काही पण आणून लावतात बरं का. पण पहिले माणसं आहेत ना मेहंदी असे बनवायचे बरं का. आम्ही सुद्धा लहान होतो ना तेव्हा आम्ही अशीच मेहंदी बनवायचो. आणि ही मेहंदी घरच्या घरी बनवून आम्ही सणांना लावायचं. आता बरेच जणांना माहिती पण आहे बरं का, ते पण बनवत असतील किंवा आत्ता पण ना कदाचित भरपूर अशा आपल्या बहिणी अशाच मेहंदी बनवून लावत असतील. कारण की ही मेहंदी बनवून लावण्यात जी मजा आहे ना ती खरंच खूप भारी आहे, घरच्या घरी आपण स्वतः तयार करून लावण्यात. तर ही अशी पण मेहंदी एकदम छानपैकी लावलेली. तर बघू शकताय तुम्ही माझ्या हाताला किती मेहंदी अशी छान दिसायला लागलेली दिसते का नाही भारी. आणि तुम्ही बोट पण माझं बघू शकताय लगेचच लाल दिसते. त्यामुळे काय करायचं माहिती का, ही मेहंदी आपल्याला एकदम आरामशीर सुकू द्यायची, लगेच धुवायची गरज नाही. कारण की काय होईल माहिती का, आपण लगेच धुतली ना तर कलर येणार नाही. येईन का कलर, अजिबात कलर येणार नाही. त्यामुळे काय होईल माहिती का, ह्याचा जर कलर आला नाही तर आपल्या हाताला छान दिसणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की अशी टिपकीची मेहंदी आपल्याला आवडत नाही, म्हणजे हे जे टिपके आहेत आता ही अशी टिपकीची मेहंदी बरेच जणांना आवडत नाही आणि कोणाकोणाला आवडते. तर ज्यांना आवडत नसेल ना त्यांनी काय करायचं माहिती का, ही जशी गार होईल ना तशी मेहंदी घट्ट व्हायला चालू होते. मग आपण आहे ना एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन घरच्या घरी ह्याचा कोन बनवून आपण मेहंदी व्यवस्थित काढू शकते कोनमध्ये भरून बरं का. आणि ज्याला कोन बनवायलाच येत नाही त्यांनी साधं सिंपल काय करायचं माहिती का, चौकनी प्लॅस्टिकची कॅरी बॅग घ्यायची, अशी गोल घ्यायची नाही चौकन घ्यायची. आणि चौकन घेतल्याच्या नंतर ही मेहंदी भरून त्याच्यात लब्बर लावायचा आणि त्याला एका साईडला टोकाला होल पाडायचं आणि त्याने मेहंदी मस्तपैकी आपल्या हातावर काढून घ्यायची. एकदम छान अशी मेहंदी येते बरं का. आणि ही मेहंदी आपल्या हाताला लावायची, ही डोक्याला लावायची नाही. नाहीतर तुम्ही काय म्हणता ना ही डोक्याला लावायची का, आता तुम्ही बघू शकता इथं 2 वाट्या आहेत आपल्या. तर ही आपली मेहंदी आहे ना ती आपल्या फक्त हाताला लावायची. आणि ह्यातली मेहंदी फक्त 1च चमचा आपण जी दुसरी मेहंदी कालवली त्यात टाकलेली ही सगळी ह्याच्यात वतायची नाही. आणि ही डोक्याला लावायची, आपल्या ही हातालाच लावायची नाही तर ही डोक्याला लावून बसतात. तसं काय करू नका, ही डोक्याला लावायची नाही, आपली हाताला लावायची मेहंदी बरं का. आता त्याच्यानंतर ही मेहंदी आहे ना आता आपल्या डोक्याला लावायची. तर आपल्याला जेव्हा टाइम भेटन त्या टायमिंगला ही मेहंदी लावायची. आता ही मेहंदी लावायला असा काय टाइमच नाही, तुम्ही सकाळीच लावा, संध्याकाळीच लावा, दुपारीच लावा असं काय नाही. पण तरी बी काय करायचं माहिती का, आपल्या सेफ्टीसाठी ना आपण सहज दुपारीच मेहंदी लावायची. काय होतं माहिती का, दुपारचं ऊन असतं आणि ऊन असल्यामुळे ही जर मेहंदी आपण डोक्याला लावली आणि उन्हात थोड्या वेळ बसलो
ती लगेच ती मेहंदी सुकून जाते आणि अर्धा तासात आपण धुवून टाकू शकताय. आणि बरेच वेळेस काय होतं, काय काय बहिणी संध्याकाळी लावतात. आता जे जॉबला जातात घरीच नसतात त्यांना संध्याकाळीच पर्याय असतो, तर तसं करू नका. संध्याकाळ हा काय पर्याय नाही. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही दुपारची मेहंदी लावत जावा, कारण की संध्याकाळी मेहंदी लावणं खरंच डोक्याला चांगलं नाही. त्यामुळं मेहंदी सहसा दुपारीच लावायची आणि डोक्याला फक्त अर्धा तास ठेवायची. 1 तास नाही ठेवायची, 1.5 तास नाही ठेवायची, फक्त अर्धा तास आपल्याला ही मेहंदी डोक्याला ठेवायची. आणि अर्धा तास ठेवल्याच्या नंतर लगेच धुवून काढायचे अर्धा तासाने. आणि धुतल्याच्या नंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला फक्त पाणी डोकं धुवायचं, त्याला शॅम्पू लावायचं नाही, त्याला साबण लावायचं नाही. दुसऱ्या दिवशी असं साध्या पाण्याने धुवायचं. ज्या दिवशी मेहंदी लावली त्या दुसऱ्या दिवशी लगेच अर्धा तासाने डोकं धुवायचं, पण दुसऱ्या दिवशी परत एकदा धुवायचं, नुसतं गार पाणी धुवायचं बरं का, गरम बी वापरायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी शॅम्पू लावायचा आपल्या डोक्याला, जेणेकरून आहे ना हा मेहंदीचा रंग लगेच आपल्या डोक्यातनं निघून जात नाही. आणि लगेच आपण शॅम्पू वापरल्यानंतर हाय तो कलर सगळा निघून जाणार आहे. त्यामुळे आपल्या तिसऱ्या दिवशी शॅम्पू लावायचे. तर ही आपली हाताला लावायची मेहंदी आणि डोक्याला लावायची मेहंदी आपण घरगुती तयार केलेली बरं का. तर ही घरगुती तयार केलेली मेहंदी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही मेहंदी जी मी बनवलेली ही तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून, जिल्ह्यातून बघता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया असेच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.